हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज मेजरमेंट घ्यायला शिकवणार आहे. ब्लाऊजचं परफेक्ट मेजरमेंट घ्यायसाठी काय करावं लागतं आणि त्याच्यासाठी कुठले कुठले पॉईंट नोट डाऊन करावे लागतात हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. ओके, सो जास्त टाईम न घेता मी आजचा व्हिडिओ स्टार्ट करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ब्लाऊजचं मेजरमेंट घ्यायसाठी कुठले कुठले पॉईंट नोट डाऊन करतात हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. ब्लाऊजचं मेजरमेंटसाठी आपल्याला फर्स्ट तर घ्यावे लागते पूर्ण उंची, छाती, शोल्डर, हात लांबी, हाताचा घेर, कंबर घेर, पुढचा गळा, मागचा गळा, मुंडा, साईड फिटिंग हे ऑल आपल्याला ब्लाऊजचं परफेक्ट मेजरमेंटसाठी नोट डाऊन करावं लागतं. सो मी तुम्हाला आता ब्लाऊजचं मेजरमेंट घेऊन दाखवते. हा एक ब्लाऊज आहे. आपण फर्स्ट पूर्ण उंची घेऊया. ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायसाठी शोल्डरची शिलाई असते तिथून कमरेवर घ्यायची. या ब्लाऊजची पूर्ण उंची 13 इंच आहे. बघा तुम्ही, मी ब्लाऊज स्ट्रेट पकडलाय. पूर्ण उंची 13 इंच आहे. सो आपण नोट डाऊन करूया की ब्लाऊजची पूर्ण उंची 13 इंच आहे. नेक्स्ट काय आहे, ब्लाऊजची छाती. ब्लाऊजच्या छातीचं मेजरमेंट ज्या साईडला हुक पट्टी असते त्या साईडून घ्यायचं असतं. जर बटनचा ब्लाऊज असेल तर तुम्ही ज्या साईडला काज करतात त्या साईडून घ्यावं. आता आपण ह्या हुक पट्टीपासून जी आपली फर्स्ट शिलाई येते तिथपर्यंत आपण ब्लाऊजचं चेस्टचं मेजरमेंट घ्यायचं आहे. सो ब्लाऊजचं चेस्टचं मेजरमेंट येते 8.5. 8.5 म्हणजे 8.5. मग ह्याची छाती 34 येणार. 34ची चेस्ट येणार. ओके, 34 चेस्टचा 4th पार्ट 8.5 येतो. नेक्स्ट आपलं शोल्डर. शोल्डर पण ब्लाऊजचं ज्या साईडला हुकची पट्टी आहे त्या साईडूनच घ्यायचं असतं. ब्लाऊजचं शोल्डर मी कसं घेते ते बघा. इथून तर पहिली स्ट्रेट लाईन घ्यायची आणि त्या स्ट्रेट लाईनीपासून ब्लाऊजच्या हुक पट्टीपर्यंत किती शोल्डर येते ते बघायचं. इथून माझं शोल्डर येतं 5 इंचाचं. ओके, पहिली तुम्ही ही स्ट्रेट लाईन करून घ्या. इथून ब्लाऊजचं शोल्डर मोजायचं. सो ब्लाऊजचं शोल्डर माझं येते 5 इंचाचं. सो मी ते ब्लाऊजचं शोल्डर नोट डाऊन करते 5 इंच. नेक्स्ट हात लांबी. हाताची लांबी आपण या ब्लाऊजची हाताची लांबी आहे 3.5 इंच. 3.5 इंचाची हाताची लांबी आहे. हाताचा घेर, पुढचा आहे हाताचा घेर. नेक्स्ट आपण हाताचा घेर घेणार आहे. या ब्लाऊजचा हाताचा घेर 5.5 आहे. सो आपण इथं नोट डाऊन करूया 5.5. ओके, नेक्स्ट कंबरचा घेर. कंबरचा घेर असा मोजतो. कंबरचा घेर याचा येतो 27. हे बघा 27. आपण इथे लिहून घेऊया 27. पुढचा गळा. ब्लाऊज स्ट्रेट ठेवून गळा वगैरे स्ट्रेट करून पुढच्या गळ्याला असं मार्क करायचं. ओके, सो पुढचा गळा माझा 5.5चा येतो. 5.5. मग मी पुढचा गळा 5.5 नोट डाऊन करतो. ओके, मागचा गळा. मागचा गळा शोल्डरपासून स्ट्रेट 9 इंच.
जर तुम्हाला असं समजत नसेल तर तुम्ही बॅक साईडची पट्टी किती आहे ते बघून, आता ही पट्टी 3.25 इंचची आहे, त्याच्यामध्ये 1/2 इंच वाढवून तुम्ही घेऊ शकता. तर 3.25 आणि 1/2 इंच 4.25 इंच तुम्ही घेऊ शकता. म्हणजे कमरेच्या पट्टीमध्ये 1/2 इंच अँड पायपिंगला 1/2 इंच असे दोघांमध्ये जाऊन ते ॲटोमॅटिक 3.25 इंचाची होईल. ओके. नेक्स्ट आहे मुंडा. ब्लाऊजचं जेव्हा तुम्ही मेजरमेंट घेता तेव्हा ब्लाऊज स्ट्रेट ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. ब्लाऊजचा मुंडा शोल्डरपासून घ्यायचा, शोल्डरपासून स्ट्रेट जी आपली स्लीव जॉईंट केलेली असते ना तिथून स्ट्रेट आलं पाहिजे. ओके. तर माझा ब्लाऊजचा मुंडा 4.5 येतोय. हे बघा, जिथे शिलाई येणार ना तिथे तुम्ही असं हवं तर चॉकनी मार्क करा, म्हणजे एक्झॅक्टली मुंडा किती होतोय ते समजेल तुम्हाला. माझ्या इथे ब्लाऊजचा मुंडा 4.5 येतोय. मी इथे नोट डाऊन करून घेते की 4.5. आणि साईड फिटिंग, साईड फिटिंग ब्लाऊजची किती आहे बघा, 7.25 आहे. ओके. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजचं मेजरमेंट ॲक्युरेट कसं घ्यावं हे शिकलो आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजचं मेजरमेंट कपड्यावरती कटिंग करून दाखवेन. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू सो मच.